भिंगारमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न संसदेत. राष्ट्रीय महामार्ग 61 वर उड्डाणपूल उभारणीची खासदार निलेश लंके यांची मागणी. अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील भिंगार शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरील तीव्र वाहतूक कोंडी आणि त्यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांकडे खासदार निलेश लंके यांनी संसदेत लक्ष वेधलं. या महामार्गावरील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून तातडीनं कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. खासदार लंके यांनी सांगितलं की पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या महत्त्वाच्या व्यापारी आणि औद्योगिक शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 61 हा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. मात्र भिंगार शहरातून जाताना या महामार्गावर सध्या दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी होतीये. विशेषतः भिंगार सिग्नल चौक आणि भिंगार अर्बन बँक चौक या ठिकाणी जड आणि सातत्यानं होणाऱ्या वाहतुकीमुळे वारंवार वाहतूक ठप्प होत असल्याचं त्यांनी संसदेत नमूद केलं. हा महामार्ग भिंगार कॅन्टोन्मेंट क्षेत्र, बँका, शाळा तसंच दाट लोकवस्तीच्या भागातून जात असल्यानं परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. वाहतुकीच्या या विस्कळीत अवस्थेमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून पादचारी आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. चौकामध्ये बसवण्यात आलेले दुभाजक आणि इतर तात्पुरते उपाय सध्या अपुरे ठरत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना आवश्यक असल्यावर भर देत खासदार निलेश लंके यांनी रस्ते आणि महामार्ग मंत्र्यांना भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाला भिंगार शहरातील या संवेदनशील भागाचे तातडीनं सखोल सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्याची त्यांनी विनंती केली आहे. तसंच नागरिकांची सुरक्षा आणि वाहतुकीची सुलभता सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग 61 वर भिंगार शहरातून अत्याधुनिक उड्डाणपुलाच्या बांधकामास प्राधान्यानं मंजुरी देण्यात यावी अशी ठोस मागणी त्यांनी संसदेत केली आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या संसदीय क्षेत्र अहिल्यानगर दक्षिण अंतर्गत येणाऱ्या भिंगार शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर सध्या वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून ही समस्या अत्यंत बिकट आहे. हा महामार्ग पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या महत्त्वाच्या व्यापारी केंद्रांना जोडणारा हा मुख्य मार्ग आहे. यामुळे भिंगार सिग्नल चौक आणि भिंगार अर्बन बँक चौक या ठिकाणी दिवसभर जड आणि सततच्या वाहतुकीमुळे वाहतूक ठप्प होत असते. हा महामार्ग भिंगार कॅन्टोन्मेंट, शाळा, बँका आणि दाट लोकवस्तीच्या भागातून जात असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. अध्यक्ष महोदय, वाहतुकीच्या या विस्कळीत परिस्थितीमुळे सर्वसामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पादचारी आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. लोकांमध्ये बसलेले दुभाजक, चौकामध्ये बसलेले दुभाजक आणि इतर तात्पुरते उपाय आता अपुरे ठरत आहे. वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी आता एक कायमस्वरूपी ठोस उपाययोजना अत्यंत आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे मी आपल्या माध्यमातून रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाला या संवेदनशील भागाची त्वरित सखोल संरक्षण करण्याचे निर्देश द्यावे आणि नागरिकांची सुरक्षा आणि वाहतुकीची सुलभता सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग 61 वर भिंगार शहरातून एका अत्याधुनिक उड्डाणपुलाच्या बांधकामाला प्राधान्याने मंजुरी देण्यात यावी ही नम्र विनंती.